नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे असे फ्रेंच फ्राईज. बाजारातून मी नवीन असा 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे साल काढून साईडचे कट्स मारून घेऊयात. त्यानंतर बटाटा हा व्यवस्थित कापून घेऊयात एकाच आकाराचे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन कापलेले सगळे बटाट्याचे काप हे पाण्यामध्ये टाकूयात, जेणेकरून बटाटा हा काळा पडणार नाही. बटाटा स्वच्छ त्या पाण्यामधून धुवून काढूयात. एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवूया आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस टाकूयात. त्यानंतर आपण जेवढे बटाट्याचे काप केले होते ते काप त्याच्यामध्ये टाकूयात. बटाटा हा फक्त 3 मिनिटांसाठी शिजत ठेवायचा. 3 मिनिटांनंतर लगेच बटाटा हा पाण्यातून काढायचा. बटाटा हा शिजल्यानंतर एका कपड्यावरती पसरवून टाकूयात. त्याच्यातलं सगळं पाणी सुकेपर्यंत बटाटा हा व्यवस्थित सुकवून घेऊया. 15 ते 20 मिनिटांमध्ये बटाटे सुकतील आपले. बटाट्यातलं पाणी सोक होईपर्यंत आपण फ्राईजबरोबर लागणारी डीप तयार करूया. त्यासाठी मेयोनीज आणि थोडंसं टोमॅटो केचप आणि ऑरिगॅनो घेऊन हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. बटाट्याचे पाणी व्यवस्थित सोक झाल्यानंतर त्यामध्ये 2.5 चमचे कॉर्नफ्लोअर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी 1 किलो बटाट्याला 2.5 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे. त्यानंतर तेल गरम करून आपण आपले फ्राईज व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. अशाच पद्धतीने फ्राईज व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही या स्टेपला फ्रीजमध्ये स्टोरही करू शकता. पहिल्यांदा फ्राय करून घेतल्यानंतर फ्राईज परत दुसऱ्या स्टेपला पुन्हा दुसऱ्यांदाही फ्राय करायचे आहेत. फ्राईज हे 2 वेळा फ्राय करायचे आहेत, तेव्हाच त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस येतो. आता तयार आहेत आपले फ्रेंच फ्राईज. थँक यू.